वासन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण सताशिया दुसरे चरण सताशिया जयति जगति माया यस्य काया धवस्ते वचन रचन में केवल कलय्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्र बुद्धिमतां वरिष्ठं वातावजं वानरभूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वरणो रघुवर विमल सुजोदाय गोफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार आइए महाराज विराजे
विराजिये पधारी जिजाऊ कुमार पधारी जिजाऊ कुमार आये महाराज विराजिये आये महाराज विराजिये पधारिये जिजाऊ कुमार पधारिये जिजाऊ कुमार आइये महाराज विराजिये आइये महाराज विराजिये आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विरजवा सुखाणू हे एरती माई के दुखाची जनिती नाही अदियंती अवसान प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचवतारी जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग तुम्हा आम्हाला उपदेश करणारा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर कारण करुणा ऋणालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं वृक्षाची पाने हाली ज्याची सत्ता किंवा गतीर वर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहृद प्रभो प्रलय स्थानम निधनम बीजमव्ययम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा त्या भगवान परमात्माच्या सत्तेनं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं श्री संत तुकाराम महाराज बीज महोत्सव निमित्त भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तन सोहळा आणि या कीर्तन सोहळ्याचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी आपण केलं गोड असं एक दिवसीय कीर्तन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ज्यांच्या संपर्कातून इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला तुम्हा सर्व गावकरी मंडळींचा सहकारी असेल आदरणीय बहिर्जी दादा सोळंकी असतील सटवाचे दादा सोळंकी असतील यांच्या संपर्कातून सेवा माझ्यापर्यंत आली आणि गोड नियोजन या ठिकाणी या आपल्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी केलेलं आहे कीर्तनासाठी ज्यांची सुंदर अशी साथ मला आहे महाराष्ट्रातील नामांकित नामवंत दिग्गज मंडळी एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे ज्यांनी सुरुवातीला सुंदर गोड अशी चाल गायली आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार माऊली महाराज या ठिकाणी आहेत मनापासून त्यांचे धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर संगीत विशारद आदरणीय हरिभक्तपरायण अमोल महाराज सोळंकी या ठिकाणी आहेत त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल मृदंगाला ज्यांची सुंदर अशी साथ आहे महाराष्ट्रातील नामांकित नामवंत मृदंगाचार्य मृदंग विशारद आदरणीय हरिभक्तपरायण गोपाळ महाराज भुसारी या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण अगदी वय लहाने पण वाजवणं खूप गोड आणि तयारीचं त्यांचं सुंदर असं वाजवणं अर्जुन महाराज या ठिकाणी आहेत मनापासून त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल आणि आमचं जे काही गाणं असेल वाजवणं असेल माझ्या अंतकरणातील जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील आमच्या दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा गोड सुंदर दादांचं साऊंड या ठिकाणी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल या सगळ्याच मंडळींसाठी संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी छोटे छोटे साधक मंडळ या ठिकाणी आहेत या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा गोड असं नियोजन आपण या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन करणं एवढी सोपी गोष्ट नाही सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात पण हा सगळा योगायोग या ठिकाणी घडून आलेला आहे म्हणून सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद देईल आणि भगवंताच्या नामशंतराला सुरुवात मस्तका हे पायावरी
एका जगद्गुरु श्री तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडले. या अभंगातून तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. खरं पाहायला गेलं तर कार्यक्रमाचं निमित्त काय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजे तुकाराम बीज. आजच्या दिवशी तुकोबराय वैकुंठाला गेले. पूर्ण महाराष्ट्रभर आपली जगद्गुरु श्री तुकोबरायांची बीज ही साजरी केली जाते. देहूला सुंदरसा उत्सव तुकोबरायांचा साजरा केला जातो. अनन्य साधारण महत्व या बीजेला आहे. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराया वैकुंठ गमन सोहळा त्यांचा झाला, 12:02 तुकोबाराय वैकुंठाला गेलेले होते. आजही जर पाहायला गेलं देहूमध्ये अनेक भाविकांची गर्दी पाहण्याकरता एक गोष्ट तिथं वारकरी जातात. त्याचं कारण एक, नांदुरकीचं जे झाड आहे, ज्यावेळी तुकोबराया वैकुंठाला गेले त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांचा चमत्कार ऐका किती मोठा आहे. भक्ती किती मोठी आहे, नामचिंतन किती मोठं आहे, अधिकार किती मोठा आहे, सामर्थ्य किती मोठं आहे. वैकुंठाला गेले पण त्याच दिवसापासून आजही तुकाराम बीजेच्या दिवशी नांदुरकीचं झाड आजही तिथं हलल्या जातं. चमत्कार आहे. पाहायला गेलं अधिकार फार मोठा आहे, भक्ती फार मोठी आहे, सामर्थ्य त्यांचं फार मोठं आहे. या वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहे. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहे. संत बहिणाबाईंनी गोड असं वर्णन केलेलं आहे. तुका झालं से कळस भजन करा सावकाश गणपती रचिला पाया उभा राहिले देवालया. तुका झालं से संत बहिणाबाईंनी सुंदर असं वर्णन केलं. त्या म्हटल्या, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकार जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला कळस भजन करा सावकाश. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबराया. अधिकार फार मोठा आहे, सामर्थ्य फार मोठं आहे, भक्ती फार मोठी आहे. जीवन जगत असताना वाईट मार्गाला गेलेल्या लोकांना भक्ती मार्गाला पाठवण्याचं काम जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. चांगल्या कार्याला पाठवण्याचं काम जगद्गुरु तुकोबरायांनी केलेलं आहे. अनेक ग्रंथ जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला दिलेले आहेत, अनेक अभंग तुकोबरायांनी आपल्याकरता दिलेले आहेत. अधिकार जर सांगायचं झालं, जगद्गुरु श्री तुकोबाराया बाबा 3 वेळा वैकुंठाला गेले, 3दा खाली आले. वैकुंठाला गेले पण 3दा वैकुंठावरून खाली आले. कोणाकोणासाठी आले? एकदा मुलीसाठी आले, एकदा निळोबरायांसाठी आले आणि एकदा श्री संत संताजी जगनाडेंसाठी आले. ज्यावेळी भागीरथीला माहिती झालं बाबा वैकुंठाला गेलेत, धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. धावा केला त्यावेळी तुकोबराय वैकुंठावरून परत मुलीसाठी खाली आले. एलेवाडी ते गाव आहे आणि ऐका सामर्थ्य भक्तीचं किती मोठं आहे, अधिकार किती मोठा आहे. आपल्या मुलीसाठी नंदीचं दूध काढणारे जगद्गुरु तुकोबराय.
टाळी वाजवा सगळ्यांकरता एलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले दगडाच्या नंदीचं दूध काढणारे जगद्गुरु तुकोबाराया. किती मोठी भक्ती आहे, किती मोठं सामर्थ्य आहे. जे रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांची गाथा पाण्यामध्ये इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. बाबा त्या भक्तीची ताकद, भक्तीची पराकाष्ठा म्हणावं. जशाच्या तशी गाथा पाण्यावरती तरली की भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हटलं जातं. जीवनात भजन केलं, नामचिंतन केलं. जगद्गुरु तुकोबारायांचं सामर्थ्य एवढं मोठं आहे दादा. भक्ती मार्गाची, साधना मार्गाचं जर वर्णन केलं तुकोबारायांच्या जीवनामध्ये, एवढी साधना केली. ज्या पाय वाटेनं जावं, भंडाऱ्यावरती जावं, भालचंद्र डोंगरावरती जावं, तुकोबारायांनी भजन करावं, नामचिंतन करावं. ज्या पाय वाटेनं जगद्गुरु तुकोबाराया गेले, त्या पाय वाटेनं विठ्ठल विठ्ठल म्हणावं, ही ताकद त्यांच्या भक्तीची होती. जिजाऊ साहेबांनी एक दिवस प्रश्न केला तुकोबारायांना, का हो तुम्ही कधी या डोंगरावरती जाता, कधी त्या डोंगरावरती जाता, मला रोज तुमच्या पाठी भाकरी घेऊन यावं लागतं. एक काम करत जा, एका डोंगरावरती बसून तुम्ही भजन करत जा. त्यावेळी तुकोबारायांनी सांगितलं, हे बघ आवली, प्रेमानं आवली म्हणायची त्यांना, हे बघ आवली, तुला जर समजून घ्यायचं असेल मी या डोंगरावरती आहे, तर तू एक काम करायचं, तू एक मोबाईल घ्यायचा, मी एक मोबाईल घेईन, तुम्हाला फोन करायचा. बरोबर, मोबाईल होता का तेव्हा? नाही, काहीच नव्हतं, काहीच साधनं नव्हती. तुकोबाराय म्हटले, तुला जर समजून घ्यायचं असेल मी या डोंगरावर बसलेलो आहे, तर एकच काम करायचं, मी ज्या पायवाटेने गेलो असेल का, त्या पायवाटेनं यायचं, पायवाटेला कान लावायचा. ती पायवाट जर विठ्ठल विठ्ठल म्हटली तरच तू वरती यायचं, नाही ती यायचं नाही. रात्र विचारात गेली, पायवाट भजन करत असेल का, पायवाट भजन करत असेल का, पायवाट भजन करत असेल का. रात्र विचारात गेली. पहाटे उठले तुकोबाराया, स्नान केलं, भजनाकरता डोंगरावरती जाऊन बसले. जिजाऊ साहेबांनी, आवली साहेबांनी आवरलं, स्वयंपाक वगैरे केला, टोपलीत भरला, ती टोपली डोक्यावर घेतली आणि भगवंताचं नामचिंतन करत 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 डोंगरापर्यंत येऊन पोहोचल्या. त्या पायवाटेला कान लावा, कान लावला, ती पायवाट विठ्ठल विठ्ठल नाही म्हटली. पुन्हा दुसऱ्या डोंगरावरती गेल्या. तिथं गेल्याच्या नंतर डोक्यावरची टोपली खाली टेकवली, गुडघे झुकवले आणि त्या पायवाटेला कान लावला, तर त्या पायवाटेतून विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचा आवाज आला. ती पायवाट म्हणायची, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणायला गेली. त्या पायवाटेनं तुकोबारायांच्या पाठीमागं गेल्या. पाहिलं जगद्गुरु तुकोबाराया भजनात तल्लीन झालेले होते. भगवंताचं भजन जगद्गुरु तुकोबाराया करत होते. लक्षात आलं, भक्ती अधिकार सामान्य नाहीये, सामर्थ्य अधिकार भक्ती त्यांची सामान्य नाहीये. दादा लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबारायांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपली वाट लागली तरी आपण देवाचं नाव घेत नाही.
फार दुर्दैव आहे आपलं. आपण भजन नाही करत, आपण नामचिंतन नाही करत. अधिकार आणि सामान्य भक्ती त्यांची सामान्य नाही, अधिकार सामान्य नाहीये. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार म्हणजे नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगाला कंप. तुकाराम तुकाराम राम नाम घेता कापे यम. फुलं टाकायचेत ना. 12 वाजले. जगद्गुरु तुकोबारे असतील, ज्ञानोबारे असतील, नाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली महाराष्ट्राची माती आहे. संत म्हटले पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती,
संतांचं जीवनचरित्र महाराष्ट्राच्या मातीमध्येच का पूर्ण झालं त्याचं कारण आहे ही जन बुडलेलं संतांना पाहवत नाही. तुमच्या माझ्या हिताकरता तुमच्या माझ्या कल्याणाकरता संतांचं अवतार कार्य महाराष्ट्राच्या मातीत पूर्ण झालेलं आहे. तुकोबारांचं सामर्थ्य अधिकार फार मोठा आहे. संत म्हटले आभाळापेक्षाही ज्यांची उंची मोठी आहे ते जगद्गुरु तुकोबाराया. संतांचं वर्णन आहे अनुरेणू या थोकडा तुका आकाशाई वडा, तुका आकाशाई वडा, तुका आकाशाई थोकडा तुका आकाशा एवढा. आबाळापेक्षाही ज्यांची उंची मोठी ते जगद्गुरु तुकोबराय. या अभंगातून तुम्हा आम्हाला उपदेश करतात. तुकोबरायांनी उपदेश केलाय. काय उपदेश केला? अभंगाचं पहिलं हा फुला तो एक देव करून घावा, हा फुला तो एक देव करून घावा, हा फुला तो एक देव करून घावा, हा फुला एक देव करून घावा, हा फुला तो फुला तो एक देवा करोडी घ्यावा तेणे विना जीवा सुखाणो हे.
रात्रीचं कीर्तन मी कॅन्सल केलं. 4 वाजेपर्यंत चालू द्या आता. वा वा. या कीर्तनामुळे ते कीर्तन कॅन्सल केलं मी रात्री. हवडा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विण जीवा सुखणो. हे अभंगाच्या तो प्रश्न असा उपस्थित होतो, तुकोबाराईंनी मानवी देहालाच का उपदेश केला? त्याचं कारण आहे, देवानं तुम्हाला मला हा नरदेह दिलेला आहे बाबा. या देहाच्या सोबत आपल्याला कर्तृत्व दिलं आणि कर्तृत्व सोबत आपल्याला भोक्तृत्व सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे मनुष्य कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळंही त्याला भोगावी लागतात. इतर प्राण्यांना, इतर पशूंना उपदेश न करण्याचं कारण एकच, पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम. त्यांच्याकडे फक्त भोक्तृत्व आहे. पशु पक्ष्यांचा जर विचार केला, अनेक हे ज्ञान नाही कोणी, अनेक हे ज्ञान नाही कोणी, अनेक हे ज्ञान नाही कोणी, अनेक हे ज्ञान नाही कोणी. याची देही गणे देवाचे भजने, याची देही गणे देवाचे भजने, अनेक हे ज्ञान नाही कोणी, हो अनेक हे ज्ञान नाही कोणी. याची देही गणे देवाचे भजन, याची देही गणे याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. पशु पक्ष्यांकडे फक्त भोक्तृत्व आहे, ते फक्त केलेल्या कर्माची फळं भोगतात, त्यांच्याकडे कर्तृत्व नाहीये. आणि दादा संतांचा जर विचार केला तर संतांकडे फक्त आणि फक्त कर्तृत्व आहे, संतांकडे भोक्तृत्व नाहीये. बरीच लोक म्हणतात ताई संताचं देवाजवळ वशिला आहे. नाही का आपण म्हणत असतो, ज्याचा आहे वशिला तो जाईल, ज्याचा नाही वशिला तो जाईल. येतं आपल्याला हे वाक्य नेहमी आपल्या पाठ झालेलं असतं. आपण म्हणतो संतांचा देवाजवळ वशिला आहे, पण नाही दादा. संत ही कर्म करतात, पण कर्म करत असताना संत ईश्वर अर्पण बुद्धीने त्यांना भोगावं लागत नाही. आपल्याला करावंही लागतं आणि त्याची फळं भोगावी सुद्धा लागतात. म्हणून तुकोबाराय मानवी देहाला उपदेश करतात. जीवन जगत असताना मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. माणसाकडनं कर्म चांगलंच होईल याची गॅरंटी आपल्याकडे नाही. चालता चालता माणसाकडनं वाईट कर्म घडून जातं. आपल्याला जीवन जगत असताना नाही एखाद्याचं चांगलं करता आलं, दादा कमीत कमी कोणाचं वाईट करायचा विचार कधी करायचा नाही. हे तुमचं माझं कर्म आहे, ते फिरून माणसाजवळ येतं आणि ते फेडावं लागतं. त्या कर्माची फळं माणसाला भोगावी लागतात. एका हाताने करणे दुसऱ्या हाताने भरणे, येतेच करणे येतेच भरणे, कुठे लपसिल रे बेड्या रे बेड्या, लपसिल रे बेड्या रे बेड्या, कुठे लपसिल बेड्या, लपसी रे वेड्या, वेड्या, लपसी रे वेड्या, हे वेड्या, लपसी रे वेड्या, वेड्या. एका हाताने करणे दुसऱ्या हाताने भरणे. माणसानं जर कर्म वाईट केलं तर त्याची फळं माणसाला तशीच भोगतात. नाथ महाराज म्हटले, केले कर्म झाले तिची भोग, उपजले मेले ऐसे किती. म्हणून आपल्याला नाही एखाद्याचं चांगलं करता आलं, कोणाचं वाईट करायचा विचार कधी डोक्यात आणायचा नाही. तुमचं माझं कर्म आहे, ते फेडावं लागतं. ते कुठून येईल कसं येईल हे आपण सांगू शकत नाही, पण ते आपल्यापर्यंत येतं. एक सुंदर भाव आहे, एक सुंदर असं म्हटलंय, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम का मत रहना, कांटे बनकर मत रहना, बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं
कर्म आहे. नाही एखाद्याचं चांगलं करत आलं, कोणाचं वाईट करायचं नाही, तुमचं माझं कर्म आहे. म्हणून तुकोबाराय मानवी देहाला उपदेश करतात, आपुला तो एक. या जगामध्ये आज प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे दादा. त्या सुखासाठी माणूस रात्रंदिवस धडपड करतोय, पण हवं ते सुख माणसाला भेटत नाही. दुःख मात्र भेट दिल्याशिवाय राहत. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जग बैरागी. या जगामध्ये प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण हवं ते सुख माणसाला भेटत नाही आणि दुःख मात्र भेट दिल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हटले, ते सुखच जर पाहिजे असेल तर देवाला आपलंसं करून घ्या, आपुला तो एक. देवाला आपलंसं करायचं, पहिलाच शब्द तुकोबारायांनी आपला वापरला, देवाला आपलंसं करायचं. बरं का महिला मंडळ, मला सांगा, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, देव आपला आहे का? बचत गट, देव आपला? बोलत नाही का तुम्ही? इकडं काही पद्धत आहे का ना बोलण्याची? बोलताना मला सांगा, देव आपला? देव आपला? हा देव आपला? आता हो म्हटले. तो देव आपला आहे, पण आपण त्या देवाला आपलं मानत नाही. भगवंत आपलाच आहे, पण आपलं मानायला तयार नाही. आपण आपलं कोणाला मानलेलं आहे? बहीण माझी, भाऊ माझा, आई, माझे वडील, माझे काका, माझे काकी, माझे दाजी, माझे, या सगळ्या नात्या गोत्यांना आपण आपलं मानलं. ही नाती गोती ज्याला आपण आपली म्हणतो, गोत्यात आणतात ती नात्यातली. कळतंय का? नात्यातली नाती माणसानं आपण आपली मानली, पण माणसावर जर वाईट वेळ आली, माणसावर जर संकट आलं, तर या वाईट वेळेला आपलीच लोक आपल्याला सोडून, ज्ञानोबराय म्हटले, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत. या जगामध्ये संत आणि भगवंत जर सोडले तर या जगात कोणीही कोणाचं नाही. उदाहरण सांगून जाईल, माणसाच्या संकटामध्ये धावून येणारा फक्त भगवंत आहे, म्हणून त्या देवाला आपलंसं करायचं. महाभारत आपण पाहिलेलं आहे, महाभारत ऐकलेलं आहे आपण. त्या महाभारतामध्ये धर्मराजा होता. त्या धर्मराजाला दूत खेळायचं ज्ञान नव्हतं. त्या धर्मराजानं काय केलं, जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या, शकुनी मामा बांजे म्हणून त्या कवड्या टाकायचे आणि त्यांचा डाव बसायचा. पूर्वीच्या काळी त्याला दूत म्हणायचे. आता काय म्हणतात दादा? पत्ते. खेळता का तुम्ही? खरं खरं सांगा, हनुमंतरायाच्या मंदिरात बसून खेळता का? लोक एवढे विचित्र निघाले, त्या ब्रह्मचारी मारुतीरायाच्या समोर बसतात, त्यांना राणी दाखवतात. एवढे विचित्र आहेत लोक. खेळत जाऊ नका, ते फार वाईट आहे व्यसन. मला सांगायचं आपलं कोण, याच्यासाठी उदाहरण मी सांगते. त्या धर्मराजाला दूत खेळायचं ज्ञान नव्हतं. त्या धर्मराजानं जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या, डावावर बसला. आपल्यासारखं नाही 10-20 रुपयावर चहा पाण्यावर, इस्टेटीवर, प्रॉपर्टीवर, घरादारावर त्यांचा डाव चालत होता. त्या धर्मराजानं काय केलं, अगोदर स्वतःला त्या डावामध्ये मांडलं, स्वतः डावामध्ये हरला. नंतर भीम बोलवला,
नकुल बोलवला, सहदेव बोलवला, सगळेजण बोलवले आणि सगळ्यांना त्या डावावरती मांडलं. सगळे डावामध्ये हरला. स्वतःच्या हक्काचं घर मांडलं, स्वतःच्या हक्काचा पैसा मांडला, स्वतःच्या हक्काची जमीन मांडली, सगळ्या काही गोष्टी मांडल्या आणि सगळ्या गोष्टी तो डावामध्ये हरला. धर्मराजानं दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना डाव आता बंद करावा लागेल. दुर्योधनानं विचारलं, का रे दादा, का डाव बंद करायचा? काही नाही म्हणे, माझ्याकडे मांडण्यासाठी शिल्लक काही राहिलं नाही म्हणून डाव बंद करायचा. दुर्योधनानं सांगितलं, दादा सगळं संपलं नाही, अजून एक गोष्ट तुझ्याकडे आहे. नाही रे म्हणे, सगळं संपलं, आता मांडण्यासाठी शिल्लक काही राहिलं नाही. भावासकट घरदार पैसा जमीन सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, आता मांडण्यासाठी शिल्लक काही राहिलेलंच नाहीये. दुर्योधनानं सांगितलं, दादा अजून एक गोष्ट आहे तुझ्याकडं. तुझ्याकडं जी गोष्ट राहिली का, द्रौपदी राहिली. ऐका किती वाईट आहे ते. त्या सत्यवचनी असणाऱ्या धर्मराजानं द्रौपदीला त्या डावावरती मांडलं. जे नको घडायला होतं तेच घडलं. द्रौपदी मातेला सुद्धा डावामध्ये हरलं. हरल्याच्या नंतर दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, दुःशासना जा द्रौपदीला दरबारात घेऊन ये. विवस्त्र अवस्थेमध्ये होत्या, तरीही फरफडत दरबारामध्ये आणलं. दुर्योधनानं द्रौपदी मातेला पाहिलं. दुर्योधन म्हणायला लागला, दुःशासना अरे बघतोस काय, ओढ तिची साडी. जुगारामध्ये जिंकले रे आपण तिला, डावामध्ये जिंकले रे आपण तिला. होती ती आतापर्यंत आपली वहिनी, पण आता झाली ती आपली दासी. ओढ तिची साडी. दुःशासनानं द्रौपदी मातेची साडी ओढायला सुरुवात केली. 5 पती समोर बसलेले होते. हे काही कामाला आला नाही. हीच नाती आहेत ना, त्यातली नाती यालाच म्हटलं जातं. सगळे समोर होते. द्रौपदी मातेची साडी ओढायला सुरुवात केली. त्याला ज्यावेळी लक्षात आलं माझी लाज ओढली जातीये, लाजेचं रक्षण करणारं जगामध्ये कुणी राहिलं नाही, त्यावेळी द्रौपदी मातेनं 2 हात वरती केले आणि जगाच्या मालकाला आवाज दिला, कोठे गुंतला द्वारकेच्या राया पिळकास खयाला गेला. द्रौपदी मातेनं देवाला आवाज दिला, ऐका आपलं कोण भगवंत एवढे धावून आले, एवढे धावून आले, एवढे धावून आले. त्वरा झाला गरुडा टाकेला, मागे देव इतके धावून आले आणि द्रौपदी मातेच्या लाजेचं रक्षण देवानं केलं. काय केलं? दुर्वे पंचाळीस बे माझियानी हे वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. तो भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण
सभे माझी आणिली वस्त्र हरण वस्त्रे कैशी झाली माऊली. आपलं कोण याच्यासाठी मी सांगितलं. द्रौपदी मातेच्या लाजेचं रक्षण भगवंतांनी केलं. काय केलं? दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचे. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचे. नुसत्या साड्याच पुरवल्या नाहीत, जगाचे मालक स्वतः साडी झाले. म्हणून कौरवे पंचाळी सभे माझी आणिली वस्त्र हरण वस्त्रे कैशी झाली माऊली. माझं उदाहरण संपलंय, सिद्धांत लक्षात घ्या. द्रौपदी मातेच्या समोर सगळी नाती गोती बसलेली होते, पण एकही कामाला आला नाही. शेवटी संकटामध्ये धावून येणारे एकच आपुला तो एक. म्हणून त्या देवालाच आपलंसं करायचंय दादा. आज या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं दुःखी आहे. संत म्हटले जगात सुखी कोण? कोई तण दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहेत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं दुःखी आहे. कोणाकडं गाडी नाही म्हणून कोणी दुःखी आहे, कोणाकडं घर नाही म्हणून कोणी दुःखी आहे, कोणाकडं जमीन नाही म्हणून कोणी दुःखी आहे, कोणाकडं मुलं नाहीत म्हणूनही कोणी दुःखी आहे. पण एक गोष्ट सांगेल, ज्यांना 5 पुत्र होते का 5, त्या पण दुःखी होत्या. ज्यांना 4 होते का, त्या पण दुःखी होत्या. ज्यांना 3 होते का, हो चाललं वर चाललं वर चाललं. हरी विठ्ठल राम विठ्ठल काय सांगत होते मी? मला कीर्तन. ज्यांना 3 पुत्र होते का, त्या पण दुःखी होत्या. ज्यांना 2 होते का, त्या पण दुःखी होत्या. आणि ज्यांच्याकडे एकच होता का, त्या पण दुःखी होत्या. पहिला मंडळ 5 होते. 5 कोणाला होते? आईचं नाव तुमच्या शेत कवे, तुमच्या शेत का घरी बोलतात, घरी बोलू देत नसतील. त्यांना जितकं जोरात बोलतात तितकं जोरात मला पण बोला. 5 पुत्र कोणाला होते? त्यांच्या आईचं नाव काय? हा, भागवत ऐकलं नाही? नाही. कुंती माता. गंधारी कुठं आली? कुंती माता. 5 होते पण त्यांच्या वाट्याला दुःख आलं. ज्यांना 4च होते, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, त्यांच्या आईच्या वाट्याला पण दुःख आलं. ज्यांना 3च होते, रावण कुंभकर्ण विभीषण, आईचं नाव, आईचं नाव रामानाचा तुमचा संबंधच नाही का काय? कैकसी माता, त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. ज्यांना 2च होते, कृष्ण आणि बलराम, 6 कंसानं मारले हा भाग वेगळा आहे, पण त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. आणि ज्यांच्याकडे एकच होता, तुम्ही म्हणाल ताई कोणाकडे होता? एक भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. महात्मा अंग यांचा पुत्रवेन एकुलता एक, पण अतिशय दुष्ट वृत्तीचा आहे. सांगायचं एकच, ज्यांच्याकडे आहेत ते पण दुःखी आहेत, ज्यांच्याकडे नाहीत ते पण दुःखी आहेत. मग तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात, तुम्हाला सुखच जर पाहिजे असेल तर भगवंताला आपलंसं करायचं, देवाला आपलंसं म्हणायचं. पण आपलं असं झालं, जिथं सुख आहे तिथं आपण जात नाही, जिथं दुःख आहे तिथं गेल्याशिवाय. संत म्हटले सुख कुठे आहे? सुख देवाच्या चरणाजवळ आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सगळ्या संतांनी सांगितलं सुख जर असेल कुठं तर ते देवाच्या चरणाजवळ, ते देवाजवळ आहे. म्हणून त्या देवाला जर आपलंसं केलं तर नक्कीच आपल्याला ते सुख प्राप्त होईल. पण आपलं असं झालं, एक देव राहिलाच नाही आमचा. वार बदलला की देव बदलतोय आमचा. सोमवार आला की महादेवाकडे जातो, मंगळवार आला की देवीकडे जातो, बुधवार आला की पांडुरंगाकडे जातो, गुरुवार आला की दत्तात्रयाकडे जातो, शुक्रवार आला की संतोषी मातेकडे जातो, शनिवार आला की शरण शरण, आणि रविवार आला की माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. अहम वाघ्या
व्यक्ती बदलते, आपला देव बदलतोय. पण तुकोबराय म्हटले अनेक नाही, आपुला तो एकच देवाला आपलंसं करायचं. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, हनुमंतरायाची भक्ती करा, पांडुरंगाची करा, दत्तात्रयाची करा, कोणत्याही देवाची भक्ती करा, पण एकाच देवाची करायची. त्या देवाला आपलंसं करायचं. तुकोबराय म्हटले आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुकणू हे. म्हणून तुकोबराय म्हटले जीवन जगत असताना ज्या माईक गोष्टी, माईक पदार्थच आपल्या डोळ्याला दिसत आहेत, या गोष्टी माणसाला दुःख देणार आहेत, या गोष्टी माणसाला सोडून जाणार आहेत. अभंगाचं दुसरं. ये रहते मायके हो, दुःखाची जनते, ये रहते मायके दुःखाची जनते. रती माईके दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसान. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय मानवी देहाला उपदेश करतात. बाबा जीवन जगत असताना ज्या गोष्टी आपल्या डोळ्याला दिसत आहेत, या माईक गोष्टी आहेत, माईक पदार्थ आहेत. आपली गाडी असेल, पैसा असेल, धन असेल, संपत्ती असेल, इस्टेट असेल, प्रॉपर्टी असेल, या सगळ्या काही गोष्टी माणसाला दुःख देणार आहेत. या सगळ्या गोष्टी माईक पदार्थांमध्ये मोडणार आहेत. शास्त्र आपल्याला सांगतं माईक पदार्थांमध्ये मोडणारी अजून एक गोष्ट आहे, तो म्हणजे तुमचा संसार. हा संसारही माईक पदार्थांमध्ये मोडला जातो. तुम्ही करताय संसार, पण संत म्हटले हा संसार माणसाला दुःख देणार आहे. संसार जर विचार केला तर संसारामध्ये माणसाच्या अपेक्षा, वासना वाढत जातात. हा संसार कधी पूर्णतेकडे जात नाही, म्हणून हा संसार दुःख देणार आहे. शास्त्रानं या संसाराची आणि परमार्थाची एक गोड अशी व्याख्या केली. शास्त्र सांगतं प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे. प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे, पण त्याचे परिणाम प्रतिकूल आहेत. त्याचा परमार्थाचा आरंभ हा प्रतिकूल आहे, पण त्याचे परिणाम मात्र अनुकूल आहेत. आपण ठरवायचं संसार करायचा की परमार्थ करायचा. संत म्हटले आम्ही म्हणणार नाही तो सोडून द्या आणि फक्त परमार्थ करा. जगद्गुरु तुकोबारायांनी केला, जाळोनी संसार बैसलो अंगणी. तो संसार तुकोबारायांनी केला, पण संसार करत करत परमार्थ
वादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जे संत म्हटले करायचा संसार. कमळ पाण्यात राहतं, ते पाण्याशिवाय उगवू शकत नाही, पण ते कधी त्याला पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. तसा संसार करायचा आहे. संसारी असावे आसोनी भजन करावे वेळोवेळा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. संसार करायचा पण असा करायचा आहे. मला मंडळ खरं खरं सांगायचं, हा संसार सुख देतो की दुःख देतो? मी घरी जाऊ का? बोला, काहीतरी बोला, मला मातीत घाला पण बोला. काय देतो? दुःख. द्यायचं सोडून येतं का माझ्यासोबत गाडीत? संसार माणसाला दुःख देणार आहे. संसारामध्ये सुख नाहीये. सुख पाहिलं तर सुख पाहता जवा पाडे दुःख. या संसार नगरी बाजार भरी लगे बाय, संसार नगरी बाजार भरी लगे बाय 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 बाजार भरी लगे बाय. या संसार नगरी बाजार भरी लगे बाय. यात सुख नाही, 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 यात सुख नाही. संसार नगरी बाजार भरी लगे बाय 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 बाय. संसार नगरी बाजार भरी लगे बाय बाय. या संसार नगरी बाजार भरी लगे बाय. संसार नगरी या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही ओ त्यात सुख नाही, यात सुख नाही त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. सुख नाही संसारात. दुःख बांधवरी आहे हा संसार, 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 मृग बांधवरी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही गो, सुखाचा विचार नाही गो, दुःख बांधवरी आहे हा संसार, 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 हा संसार, हा संसार, हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. माईक पदार्थांमध्ये मोडणारा हा संसार सुखरूप नाही, दुःख देणार आहे. या वारकरी संप्रदायामध्ये कवित्री होऊन गेल्या संत बहिणाबाई. त्या बहिणाबाईंनी तुमच्या संसाराचं गोड वर्णन केलं. बहिणाबाई म्हटलं संसार कसा आहे? अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटाकी मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप बशीचं घर, बशी बसे जागेवर, बशी बसे जागेवर, कपहिंडे दारोदार. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटाकी
मिळते भाकर. बहिणाबाई म्हणल्या संसार माणसाला दुःख देणारा हा संसार कसा आहे. बशी निवांत बसलेली बरं का. बशी निवांत फुटली की संपली. बशीचं काम एवढंच आहे. पण या कपाची फार फजिती आहे. कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी. काय करता तुमच्याकडे. काय करता. कपाचा कान तुटल्यावर काय करता. काहीच करत नाही का. फेकून देता का. ठेचा भरतात. बरोबर आहे. संसारामध्ये देखील माणसाला चटकेच खावे लागतात. असा असणारा हा संसार. तुकोबाराय म्हटले एरती माईकी दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसाण. म्हणून लक्षात घ्या माणसाला सुख देणारी गोष्ट एकच आहे ते म्हणजे भगवंताचं नाम. त्या देवाला आपलंसं केलं. त्या देवाचं भजन नामचिंतन जीवनात करायचं. एक गोड असा भाव आहे. बाबा कधीतरी या मनाला माणसानं समजावून सांगावं संसाराचा माया कठीण आहे. नको या संसाराच्या नादी लागू. संत गोड असं म्हणतात. गोड संत भाव सांगतात आपल्याला. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया संसाराचं माया कठीण आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात इरती माईकी दुःखाची जनिती. माईक पदार्थांचा त्याग करायचा. देवाला आपलंसं करून माईक पदार्थांचा त्याग करून अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड या मनाला लावायचं. अभंगाचं अविनाश करी आपल्या
युगाहारी एकच अनेक ऐकारी. भगवंत एकच सत्य, त्रिकालबाधित सत्य असणारा भगवंत. त्या देवाचं नामस्मरण, त्या देवाची भक्ती, त्या देवाच्या मनात त्या विठुरायाचं वेड मनाला लावायला सांगितलं. अविनाश करी आपोली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे पिस म्हणजे वेड. त्या भगवंताच्या नामाचं वेड मनाला लावायचं. तर प्रश्न आहे, मनालाच का लावायचं? त्याचं कारण आहे, तुमचं माझं मन फार चंचल आहे, फार चपळ आहे. बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. आपलं मन कीर्तनात, आपण कीर्तनात बसलोय पण आपलं मन कीर्तनातच असेल, सांगता येत नाही. बरेच जण म्हणत असतील 1 वाजलाय, 1:15 वाजलाय, जेवण तयार आहे. मन आहे फार चंचल आहे, फार चपळ आहे. भगवद्गीतेमध्ये या मनाचं वर्णन केलेलं आहे. भगवद्गीतेत म्हटलं, चंचल मी मन कृष्ण परमाती बोलव दृढम तस्याहम निग्रहम वडणी वायुरिवस दुष्कृतम. काय काय करीतो या म्हणा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 इंद्रिय मन. हे फार चंचल आहे, फार चपळ आहे. म्हणून या मनाला सांगायचं, बाबा भगवंताची भक्ती कर, भगवंताचं नामचिंतन कर. कारण भगवंताच्या नामाशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला काहीही पर्याय नाही. कलियुगामध्ये तुमचा माझा उद्धार जर कशाने होणार असेल तर तो भगवंताच्या नामाने होणार. कलियुगा माझे कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये तुमच्या माझ्या जीवनाचं उद्धार होण्याचं साधन जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. म्हणून त्या नामाचं वेड या मनाला लावायचं. मन चंचल आहे, मन चपळ आहे. म्हणून मनाला सांगायचं, बाबा भगवंताची भक्ती कर, भगवंताचं नामचिंतन कर. जगद्गुरु तुकोबारायांनी भजन केलं, अणु रेणू या थोकडा. सांगितलं तुम्हाला, अधिकार फार मोठा आहे, भक्ती फार मोठी आहे. जीवनात भजन केलं, नामचिंतन केलं आणि उद्धार झालेला आहे, संत पदाला पोहोचले. ते भजन तुम्हाला मला जीवनामध्ये करायचं. आपण नाही करत हा भाग वेगळा आहे. त्याचं कारणही सांगितलं. संसारात इथे संसार हा सुधरू देत नाही म्हणून आपण भजन करत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच लोक म्हणतात, ताई का नामचिंतन करायचं, त्याचा फायदा काय आम्हाला? नामाच्या चिंतने भगवंताचं भजन, भगवंताची भक्ती बाबा जीवनात करायची. माणसाचं वाटत असेल पापे जन्मान घेता नाम विठोबाचे, भट झळतील पापाचे, भट झळतील पापाचे. घेता नाम विठोबाचे, हरिवंत
विठोबाचे पर्वत जळती पापाचे. जीवनामध्ये केलेली वाईट कर्म वाईट पाप भगवंताच्या नामानं जळून खाक होतात, म्हणून ते नाम घ्यायचं. ज्ञानोबरायांची भाषा आहे. माऊली म्हटले जोपर्यंत आपल्या आयुष्याचे सूत्र चांगले आहेत बाबा तोपर्यंत परमार्थ करायचा. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले मग नाही माणूस परमार्थ करू शकत. माऊली म्हटले आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खळाळता. एकदा का या आयुष्याचे सूत्र बिघडले फार गंमत आहे आयुष्याची. आपल्या डोळे जागेवर असतात तरी आपल्याला दिसत नाही, कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही, पाय जागेवर असतात तरीही चालता येत नाही. ज्ञानोबरायांची मी वाचायची. जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तब आपण स्वहित बाय तीर्थयात्रे जाय चुको नको. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय तो चुकू नको. संत म्हटले परमार्थ करायचा असेल आयुष्याचं जोपर्यंत सूत्र चांगले तोपर्यंत माणसानं परमार्थ करायचा. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तो भगवंत आहे एवढं जरी त्याचं अस्तित्व माणसानं मान्य केलं ना देव आपल्याला खूप काही गोष्टी देतो. फक्त तो आहे एवढं त्याचं अस्तित्व मान्य करायचं. आणि एक गोष्ट जबाबदारीनं बोलेल दादा मी, आपल्याला मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल, इथला देव समजून घ्या. इथला समजण्याकरता मंदिरात जायचं असं. जातो मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाकरता जातो, देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो. ज्या देवाला पाहण्याकरता आम्ही गेलेलो असतो त्या देवाच्या समोर दोन हात जोडून आम्ही आमचे डोळे बंद. कधी प्रश्न पडलाय का करतो डोळे बंद का करतो? त्या देवाला पाहण्याकरता गेलेलो असतो पण तिथं जाऊन डोळे बंद का करतो? त्याचंही कारण ज्ञानोबराय सांगतात. चामाचे डोळे दाविती. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं तो इतका सुंदर आहे. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं तो इतका सुंदर आहे. आता ते चांबड्याचे डोळे बंद कर. तुझ्या अंतकरणातून तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतकरणामध्ये आत्मा म्हणून परमात्मा मी तेवढाच सुंदर आहे. म्हणून इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. तुमच्या माझ्या इथे एक सेन्स आहे त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा सर्व आगटी राम देहा देही. तो भगवंत कणाकणात आहे, गटागटात आहे, तुमच्या माझ्या अंतकरणात आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात देव आहे पण आपल्या अज्ञानपणामुळे तो भगवंत दिसत नाही. हाच अज्ञानाचा अंधकार दूर करायचा आहे आणि भगवंताचं भजन करायचं. का करायचं त्याचं कारण देह जाणार आहे, देह संपणार आहे. हे शरीर संपलं, हा देह तादात्म्य जर संपलं तर या शरीरामध्ये एकच तत्व उरतं. त्या तत्वाचं नाव आहे विठ्ठल. म्हणून देह नोहे मी हे सरे उरला उरे मनोनी लाहो करा काळ सारा चिंतने. म्हणून भजन करायचं, भक्ती करायची, नामचिंतन करायचं. आम्ही करत नाही, आमच्या मुखात ते सहजासहजी येत नाही म्हणतात डायरेक्ट. करावं भजन करा, भक्ती करा. नामाशिवाय आपल्या जीवनाला पर्यायच नाहीये. या नामाची ताकद इतकी मोठी. दगडाला पाझर फोडण्याची ताकद भगवंताच्या नामानं आहे. देवापेक्षा श्रेष्ठ देवाचं नाम आहे. दगड पाण्यावर तरली भगवंताच्या नामानं. हे दगडाला कळत नाही. भगवंताच्या नामाची ताकद आहे. दगड पाषाणाला पाझर फोडण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. म्हणून ते नाम घ्यायचं. पण ते फार श्रेष्ठ आहे. ते घेण्याकरता सुद्धा कितीतरी जन्माची पुण्याई असावी लागते. सहजासहजी मुखात ते येत नाही. बोध सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताचं नाम घेण्याकरता सुद्धा माणसाचं पुण्य असावं लागतं. कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा कितीतरी पुण्य असावं लागतं. तेव्हा हे नाम हे भगवंताचं कीर्तन माणसाच्या कानावर पडतं. आणि नाम फार श्रेष्ठ आहे. नामाची ताकद फार श्रेष्ठ आहे की ते सहजासहजी तुमच्या माझ्या मुखात येत नाही. लाख माणसातून एखाद्याला प्राप्त होणारं नाम आहे. एक गोड असा भाव आहे. अनंत जन्माचे सुकृत पदरी. पहा
अगदी खूप जन्माचं पुण्य असावं लागतं तेव्हा ते आपल्याला मुखात येतं, नाही तर सहजासहजी येत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता माणसाकडे काहीतरी पुण्य शिल्लक असावं लागतं, तेव्हा नाम येतं. आणि माझी विनंती दादा, माणूस जीवन जगत असताना एवढा गर्वानं छाती फुगून जीवन जगतोय, हे माझं ते माझं 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 करत माणूस जीवन जगतोय. पण इथं जर काहीही भगवंताचं नाम जर सोडलं, माणसासोबत येणारं काही नाही. मेल्यानंतर एक रुपये पण आपल्यासोबत येत नाही. गर्व कशाचा करायचा आहे? लोक म्हणतात ताई कीर्तनाला सप्त्याला जर गेलं, लोक म्हणतात ताई बुक्यापासून आम्हाला पाहावं लागतं. मला वाटतं मी मेलो तर कसं होईल? मी म्हणत असते तू मर, तुझ्या दाव्याला सप्ताह चालू करू आम्ही. किती दिवस माझं माझं म्हणून जीवन जगणार रे आपण दादा? किती दिवस? हे काही नाही. देह तादात्म्य जर संपलं, इथं फक्त विठ्ठल उरतोय, बाकी काहीही उरत नाही. येताना एकटे आलो, जाताना एकट्याला जायचं. हे नाम माणसाला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. गळ्यात घातलेला हा एकच दागिना, एवढा एकच हा सोबत येणार आहे. तुमच्या गळ्यात सोनं असेल तर चोराची नजर तुमच्यावरती असेल. आपल्या गळ्यात सोनं असेल तर चोराची नजर आपल्यावरती असेल. पण गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल तर जगाच्या मालकाचं लक्ष आपल्यावरती असेल. पवित्र असलेली तुळशीची माळ गळ्यात घालायची, भगवंताचं नाम जीवनामध्ये घ्यायचं. म्हणून माणसासोबत येणारी गोष्ट एकच, ते म्हणजे भगवंताचं नाम. तुका म्हणे तोची खरा, हे रे वाव का पसारा, हे रे वाव का पसारा, तुका म्हणे तोची खरा, हे रे वाव का पसारा, हे रे वाव का पसारा, हे रे वाव का पसारा, हे रे वाव पसारा. माणसासोबत फक्त भगवंताचं नाम येणार आहे. किती पैसा कमवला, किती संपत, किती इस्टेट, किती प्रॉपर्टी कमवली, अजिबात त्याला किंमत नाही. संतांचे गोड भाव आहे. राम नाम की रे मोती मी बिखराऊ गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊ गली गली, शोर मचाओ गली गली. माया की दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा, सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया होगी, चर्चा होगी गली गली, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचा
एवढा आवाज नाही दिवस जागा होईल ना? जोरात म्हणा, जोरात. तुम्ही पण म्हणायचं, तुम्ही पण म्हणायचं. म्हणा ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया. ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया. ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया. मग चला भूक लागली काय झालंय, संपलंय कीर्तन संपलंय. मला एकदा 2 मिनिटं. ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया. 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 असा एक हात वर करा, असं करा, असं फिरवा पाठी पाठीवर शंभर. छान भजन केलं तुम्ही. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी म्हणा. सर्तांचा त्याग केला, अविनाशी परमात्म्याचं वेड म्हणायला लावलं, त्याचा परिणाम अभंग. तू गमने गा मर रे. तू गमने गा मरनेची सरे. तू गमने गा मरनेची सरे. आवाज नाही का? तू गमने गा मरनेची सरे. पलीकडे पप्पा जरा होते, पप्पा जरा. द्यावा द्यावा. तू
पधम परे मग गर रे रे गम गम पद सनि रे आ आ ए राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की अंतर क्या दोनों की
अभंगाच्या शेवटच्या जन्मात तुकोबारे आपल्याला सांगतात, मनुष्य जन्म प्राप्त झाला, माणसानं चांगलं जीवन जगावं, भगवंताची भक्ती, भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये आपलं आयुष्य जावं. जीवनामध्ये हा देह प्राप्त झालेला आहे, जीवन जगत असताना जीवन जगायचं असेल तुकोबारायांसारखं, ज्ञानोबारायांसारखं संत की आज आपल्यामध्ये शरीरानं जरी नसले तरी त्यांची कीर्तिरूपानं संत आज जगामध्ये शिल्लक आहेत. म्हणून तसं जीवन माणसानं जगावं. कुठेतरी आयुष्य चांगलं प्राप्त झालं, हे आयुष्य थोडंच जगावं पण माणसानं चांगलं जगावं. जे जीवन छत्रपती शिवाजी महाराज जगले ते जीवन आपल्याला जगायचे. चांगले विचार आपण आपल्या मुलांना दिले, राजांचे विचार, ज्ञानोबा तुकोबांचे विचार आपण जर आपल्या मुलाला दिले तर नक्कीच चांगलं जीवन आपलं घडतंय. अगदी जाता जाता शेवटचं फक्त एक गीत म्हणणार आहे आणि सेवेला पूर्णविराम देणार आहे. माणसानं चांगलं जीवन जगावं. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहणारी मंडळी आपण आहोत आणि जे विचार आपण आपल्या मुलांना दिले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, ज्ञानोबा तुकोबांचे विचार जर दिले तर आपली ही मुलं नक्कीच चांगली घडतील. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या पुण्याईमुळे 2 राजे या महाराष्ट्राला प्राप्त झाले, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. म्हणून म्हटलं माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधील स्वराजाचा या तोरणागडाला, तोरण बांधील स्वराजाचा या तोरणागडाला. संभाजी महाराज की तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. हाती तलवार घेऊन राणी भिडल्या जाऊन, हाती तलवार घेऊन राणी भिडल्या जाऊन, गेली मुघलशाही नष्ट. माझ्या राजानं सुबाण घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र, राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्रानं. लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं, शिवाजी हिंदवी स्वराज निर्माण केला बुद्धीचा तेजानं, लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं. माझ्या राजानं शोभानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र, राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. तरी उत्तम चिवरे कीर्ती मागे, ज्यांना ज्यांना देवाने 2 हात दिले त्यांनी पटकन वरती करायचे. दोन्ही करा.
ओट्यावर बसलेले खाली बसलेले सगळे करा. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. करा हातवरती करा. संपलं कीर्तन आता करा प्रेमाने सरळ करा किंवा महिला म्हणलं. हां सगळ्यांनी माझ्यासोबत एक टाळी वाजवायची. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन होईल. गेल्या सेवेला पूर्ण विराम. सगळ्यांनी सोबत वाजवायच्या. एक जोरात जोरात. विठोबा रखुमा अभंगाचा वावरता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही बरोबर आलं तेवढं घरी येऊन जा. जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या. अगदी गोड असं नियोजन आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी केलं. बहिर्जी दादा असतील, सटवाजी दादा असतील. परत एकदा सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा